नमस्कार। बघा, राज्यामध्ये 15 सप्टेंबरपासून महाराष्ट्र पोलीस भरती होणार आहे अशी आमच्या सोलापूर जिल्ह्याच्या पेपरामध्ये हे बातमी आलेली आहे आणि ही बातमी वाऱ्यासारखी पूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरली आहे। राज्यामध्ये 70,000 पदाची पोलीस भरती आहे। भरती लांबली, एकाच पदाकरता एकापेक्षा अधिक अर्ज ठरणार अपात्र, असं ह्याची हेडिंग आहे ह्या पेपराच्या आजच्या कात्रणाचं। आणि त्यामधील एक 4-5 तुम्हाला प्रश्न असे पडले होते आपल्या, त्यावरती आज बोलायचं आहे। परत नेमकं हे भरती प्रक्रिया, ही बातमी हे समजा खरं आहे खोटं आहे का अफवा आहे, तुमचं या व्हिडिओतनं पूर्णपणे तुमच्या प्रश्नाचं निराकरण होऊन जाईल। बघा, आता महाराष्ट्र पोलीस असेल किंवा कुठलेही गृह खात्यामध्ये जे पदं असतात ते पद 6 महिन्यापेक्षा जास्त रिक्त ठेवता येत नाही, हा नियम पहिला आहे। आणि कालच 2-3 पत्रके बाहेर पडले होते की सर्व पदांना परत त्यांची मुदत वाढ दिलेली आहे। मग यामुळं जी ही पोलीस भरती आहे, ही भरती एप्रिलमध्ये मेमध्ये प्रस्तावित होती। कोर्टाच्या आदेशानुसार सगळ्या गोष्टीनुसार सगळं झालं होतं क्लिअर। पण ही प्रस्तावित असणारी पोलीस भरती ही थोडंसं पोस्टपोन केलेली आहे, तेही 3 ते 4 महिने करतात। ठीक आहे, म्हणजे एकूणच दिवाळीच्या अगोदर हा गणपतीचा बंदोबस्त झाला, वाटला गेला। बंदोबस्तानंतर ज्यावेळेस गणपती होऊन जाईल त्यानंतर ह्या भरती प्रक्रियेला सुरुवात होईल, असं सूत्रानं सांगितलेलं आहेत या पेपरच्या। ठीक आहे, बघा, आता यामध्ये काही महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो। त्यामधला पहिला प्रश्न 10,000 पोलिसांची भरती। तुम्ही आताच आपला हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा वाटत। भरती ही 10,000 नाही, भरती ही 12,000 प्लस होणार। भरती 12,000 प्लस होऊ शकते, ते 18,000 पर्यंत जाऊ सुद्धा शकेल। ठीक आहे, पण त्यामुळे पहिला मुद्दा आहे 10,000 पैसे भरती नाही, 10,000हून जास्त भरती होईल। हे फक्त 10,000 हे शिपायांचे पद आहेत, ड्रायव्हर आहे, SRPF आहे, कारागृह आहे, भरपूर पद आहेत अजून। ठीक आहे, आणि त्यानंतर पुढला मुद्दा आहे तो म्हणजे आता पावसाळा, उन्हाळा आहे, परत पावसाळा येईल, त्यामध्ये ग्राउंड होणार नाही, मुलांची गैरसोय होईल जाऊन तिथं राहायची, ग्राउंडची। त्यामुळं काय केलं त्यांनी की हिवाळ्यामध्ये पोलीस भरती घ्यायचं ठरवलंय। आणि त्यानंतर महत्त्वाची गोष्ट, प्रथमतः तुमचं ग्राउंड, नंतर लेखी। ग्राउंडचं मेरिट लागलं, लेखीला पात्रतेची लेखी होईल आणि शेवटलं मेरिट लागेल। पण यामध्ये आता तुम्हाला एकूणच 4 महिने तुम्हाला भेटणार आहेत भरती करता, हा जरा महत्त्वाचा मुद्दा। म्हणजे तुमच्याकडे 4 महिने डोळे झाकून तुमच्याकडे वेळ आहे, हा एक मुद्दा महत्त्वाचा होता। आणि पुढला मुद्दा आहे तो म्हणजे वयवाढीचा। माझ्या माहितीनुसार, आता सूत्राच्या माहितीनुसार सांगतो तुम्हाला मी, सर्वांना या भरतीमध्ये चान्स मिळणार आहे। कारण मागच्या वेळेस माननीय गृहमंत्र्यांनी सांगितलं होतं की आपण एक चान्स देऊ, पण मागच्या भरतीचे फॉर्म भरायची तारीख संपून गेल्यामुळं त्यावेळेस ते पॉसिबल नव्हतं, त्यामुळे त्यांनी या भरतीचं आश्वासन दिलं होतं त्यावेळेस। तशी प्रक्रिया ही झाली असं समजतंय। ठीक आहे, म्हणजे वयवाढीचा जो मुद्दा होता तो हे मुद्दा सॉर्ट आउट ह्या भरतीकरता होणार आहे। तो वयवाढ भेटणार, तुम्हाला एक चान्स तरी मिळणार आहे द्यायचा। ठीक आहे, आता पुढलं बघा, त्यांचा अजून एक प्रश्न होता की अंदाजित अपेक्षित अर्ज त्यांनी 11 लाख म्हणते होते, पण ते संख्या ही प्रत्येक वर्षी 18-19 लाखापर्यंत पोहोचते। पोलीस भरती करता 18 आणि 19 लाखापर्यंत ही संख्या पोहोचते। आणि जे बाकी जे काही नियम आहेत ते नियम सर्व तीच आहेत, अटी तीच आहेत। आणि एक महत्त्वाची अट आहे ते म्हणजे एका पदासाठी तुम्ही एकच फॉर्म भरू शकता, म्हणजे तुम्ही एका पदाकरता जास्त अर्ज भरू शकत नाही। भरला तर तुम्हाला कुठल्याही ठिकाणी कोणत्याही वेळी अपात्र करण्यात येतं। हे असे 4 ते 5 नियम आहेत। आणि लाडक्या बहिणीमुळं असेल किंवा काही तांत्रिक कारणामुळं असेल, ही भरती प्रक्रिया ही एप्रिल-मे मध्ये न होता भरती प्रक्रिया ही सप्टेंबरला होणार आहे। पूर्वी ही भरती प्रक्रिया नियोजित एप्रिल आणि मे मध्ये होती, पण काही कारणास्तव तांत्रिक गोष्टीनुसार, तांत्रिक कारणानुसार ही भरती प्रक्रिया ही सप्टेंबरला होणार। म्हणजे तुम्हाला अजून 4 महिने तुम्हाला वेळ भेटणार आहे। ठीक आहे, आता या 4 महिन्यामध्ये नेमकं तुमचं टार्गेट तुम्हाला कसं ठेवायचं आहे अचीव करण्याकरता, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा। कारण 3-4 भरत्या करून तुमचं काही काम होत नाही, हे थोडंसं हे वाटतं। ठीक आहे,
आपण यासाठी पाठीमागे व्हिडिओ केले जातो, व्हिडिओ बघून घ्या एक वेळेस 2020 21चे व्हिडिओ, त्यात तुम्हाला सांगितले पूर्ण माहिती काय येते, ठीक आहे. आणि हा जे माहिती तुम्हाला पाहिजे होती भरतीविषयीची, ही भरतीची माहिती आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये भरती होणार आहे. सप्टेंबरचं ऑक्टोबर होईल मित्रांनो, पण भरती ही 2025 मध्येच होणार. आणि भरती ही 12,000 प्लस जागेची असणार. आणि भरतीमध्ये एक सर्वांना वयवाढीचा चान्स म्हणजे एक संधी ही मिळणार. ज्या मुलांचं कोरोनामध्ये वय संपलं होतं अशा मुलांकरता बोलतोय मी. एवढे काही महत्त्वाची अशी अपडेट होती, काही विशेष अपडेट होती. होती अपडेट की भरती प्रक्रिया ही 4 महिने लांबणीवर गेली आहे. तुमचा सराव नसेल, तुमच्याकडनं इव्हेंट कमी असेल, तुम्ही तयारी करा, झटा आणि मैदानामध्ये पूर्णपणे तयार होऊन उतरा, पूर्ण जोशनं, पूर्ण आत्मविश्वासानं, ठीक आहे.